नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लाडक्या चॅनलवरती। सकाळच्या वाजले 10 आणि 9 वाजता उठलो, अंघोळ वगैरे झाली, मस्तपैकी देवपूजा वगैरे केलेली आहे। तर आता आपण चाललो आहे साखरप्याला। साखरप्याला यासाठी चाललो की आपल्या आजीचं गाव आहे तिथे, घर आहे तिथे, म्हणजे आईचं घर आहे तिकडे। तर तिकडे चाललो देवाच्या पाया पडायला आणि आजीला मग भेटायला चाललेलो आहे। तर आपण थोड्या वेळाने निघू, म्हणजे ते 12 वाजेपर्यंत वगैरे निघू आपण, कारण की थोडंफार जेवण वगैरेच निघणार आहे, कारण की लेट होईल तिथे। कारण की संगमेश्वर, देवरुख व साखरपा आपल्याला थोडंफार मध्ये सैनची पण भरायचं थांबायचं आहे। रात्री एवढा पाऊस होता ना इथे, एवढा पाऊस होता, डेंजरस पाऊस, खूप म्हणजे खूप पाऊस पडत होता। त्यामुळे सकाळी लेट झाला उठायला। माझ्या आधी तर पप्पा सुटलेले, तर पप्पांनी थोडंफार शेतीची कामं, म्हणजे आपल्या आंब्याची इकडे आपण झाडं लावलेली आहेत त्याची थोडंफार कामं केलेली आहेत। दाखवतो तुम्हाला पण मी। हे आपलं आंब्याचं पहिलं झाड, हे दुसरं, ते तिसरं, हे चौथं, आणि साईडची जी पूर्णपणे गवत वगैरे काढलं सकाळी उठून पप्पांनी काढले। आई पण जेवण बनवते, इथे किचन आहे आमचं, इथे किचन आहे, आई जेवण बनवते। आणि हे चुलीचा रूम आहे, इथे आपलं आंघोळीचं पाणी वगैरे गरम होतं। मस्तपैकी तुळशीला पण पूजा केलेली आहे। तर चला मग थोडंफार खाऊन वगैरे घेऊया, मग साखरप्याला निघायला रेडी होऊ आपण। चला मग, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आपण आता जेवायला बसलेलो आहे, कारण की दुपारचे वाजले 12। मी फर्स्ट टाइम 12 वाजता जेवते। मुंबई असू दे, ठाणा असू दे, किंवा गावी पहिल्यांदा 12 वाजता जेवते मी। तर गावी आल्यानंतर 12 वाजता नाश्ता करतो। तर पहिली गोष्ट 12 वाजता जेवायला बसते, कारण की आपल्याला गावी जायचं आहे, साखरप्याला जायचं आहे। तर लवकर जेवू आणि लवकर निघू, कारण की पावसाचं वातावरण तर परत झालेलं आहे। आणि गॅलरीतच बसले मस्त जेवायला आज आहे आपल्याकडे भात, आमटी, उपमा आणि मोदक, आळूवडी आणि कांदा घेतलेला मस्तपैकी। गावच्या स्टाईलमध्ये जेवायला बसलेलं मस्तपैकी, बाहेर अंगणात मस्तपैकी ओपनमध्ये। थोडा पाऊस पडला तरी अजून मजा। चला पटापट जेवण घेऊ आणि पुढे जाऊया साखरप्याला। चला, आपण आता निघालो आहे साखरप्याला जायला, आई आणि मी चाललो आहे। तर गाडीच काढली आता जस्ट। चला मग, गणपती बाप्पा मोरया। आता पहिला तर आपण जायचे संगमेश्वर, देवरुख व साखरपा। कधी देवरुखमध्ये आपण सीएनजी भरायला थांबू शकतो। पाऊस तर आता कमी आहे, पावसाचं वातावरण तर कमी झाले। 12:28 तर झाले आत्ता। बघू संगमेश्वरला किती वाजता पोहोचतोय घरी। आरामात जायचं, आरामात घेऊया। आणि उद्या आपण परत येणार आहे। उद्या येताना आपल्या दीदीला घेऊन यायचं आहे। तर चला आता जाऊया आपण संगमेश्वरला पहिला। चला मग, गणपती बाप्पा। वातावरण झाले पावसाचं आता आपण कसब्यात पोहोचले। कसब्याच्या आधी थोडाफार आहे, 12:55 कसब्यात, म्हणजे 25 मिनिटात कसब्यात। हा एक सिंगल रोड आहे पूर्ण, समोर गाडी आली की आपल्या थोडंफार प्लॅटफॉर्मला माझ्या साईडला उतरावं लागतं। आणि हे आपल्या गावची नदी। आता आपण संगमेश्वर एस टी स्टँडला पोहोचलेलो आहे। ह्या साईड एस टी स्टँड आहे आणि आपण ह्या साईडला फिरून देवरुख मार्गे जायचं आहे आपल्या देवरुखला। आणि ह्या साईडला सगळं रत्नागिरी। आता आपण देवरुख साईडला चाललो आहे, टर्न लेफ्टला देवरुख। ह्या साईडला देवरुख आहे। 1 वाजला, म्हणजे आपण ऑलमोस्ट अर्धा तासात पोचलो। आणि देवरुखला पण जायला अर्धा-पाऊण तास लागेल। मग तिथून साखरपा मावशीला घ्यायची देवरुखवरनं, तिथून साखरपाला जाऊ। संगमेश्वर ते देवरुखचा प्रवास भारी आहे, म्हणजे नागमोडी रस्ता खूप आहेत, ह्या रस्ता पण चांगला खूप आहे। बघू शकता की चारी साईडला मस्त ग्रीनरी झालेली आहे आणि धबधबे पण भरपूर दिसले आम्हाला आता। पण फटाक्काने फोन काढला, बोलला दिसले की नक्की तुम्हाला दाखवेन मी। म्हणजे कोकणातली ग्रीनरी ही किंवा नैसर्गिक सगळी गोष्ट पावसाळ्यामध्ये इथे कोकणात तुम्ही नक्कीच फिरायला या। तुम्ही चेक करा, तुम्ही किती सगळ्या साईडला तुम्ही झाडं आणि नॅचरली ऑक्सिजन इकडे चांगलं आहे। बघा तुम्ही क्लायमेट चेक करा ना, काय भारी आलंय, क्लाउड्स वगैरे किती खाली आले, मस्त असं वाटतंय। अख्ख्या रस्त्याला कोण नाहीये। असे वेगवेगळे पक्षी, प्राणी इथे बघून बघायला भेटतात भरपूर आपल्याला कोकणामध्ये। ते कुठलं तरी वाडी आली, कुठली तरी गावाला असेल ना हे।
कोसुम आलं वाटतं ना हे. कोसुम आणि देवरुख 6 किलोमीटर बाकी. कोसुमच आहे वाटतं. हा कोसुम आता पोचले आपण. इकडेच आपण 2 वर्ष आधी झाडं घेतली होती. हा बघा कोसुम. आपण उद्या आपण जाणार आहे परत ना शिंगारपूरला, तेव्हा उद्या पण आपल्याला झाडं घ्यायची आहेत. तर गेल्या 2 वर्ष आधी आपण आलेलो तेव्हा इथूनच आपण झाडं वगैरे घेतलेली, जी आपण आंब्याची झाडं वगैरे लावली होती इथूनच घेतली. दाखवतो पुढेच नंतर झाडं वगैरे भेटतात तिथे. आता चांगली झाली आता थोडीफार. आता ह्यावेळी आपण काय घ्यायचं आता, हो फणसाचे वगैरे झाड घ्यायचं आहे, परत सागाची झाडं घ्यायची आहेत, 2-3 प्रकारची झाडं घ्यायची आहेत, फुलांची वगैरे घ्यायची आहेत. बघूया बघा इकडेच आहे ह्या साईडला कुठेतरी. आम्ही गेल्या वर्षी आलो होतो इथे, आता आठवत पण आहे नीट. हां समथिंग इथे ह्या साईडलाच कुठेतरी होतं. बघू. हां इथेच होतं आलेलो आपण, नर्सरीत आलेलो आपण. तर आपण पहिला आता देवरुखला जाऊया, देवरुखला साखरपे, आणि उद्या येताना आपल्याला झाडं घ्यायची ती घेऊ पण. चला मग आता कोसुमवरून आता पुढे आपण निघालोय देवरुख रोडला. आता आपण सीएनजी वगैरे भरून निघालेलो आहे. साखरपेच्या रस्त्याला लागलेलो आहे. थोडाफार घाटाचाच वाट आहे आणि पुढे तुम्हाला घाट तर भरपूर बघायला भेटतीलच. आणि हा माझा छोटा भाऊ, मावशीचा मुलगा, आणि मागे मावशी वगैरे बसलेली आहे. चला आता फटाफट साखरपेला जाऊया. दुपारच्या तर वाजलेत 2:45. तर अर्धा तास तरी जायला लागेल आपल्याला. 27-20 किलोमीटर तरी कमसे कम असेलच असं वाटतंय मला. चला फटाफट जाऊया साखरपेला. गाडी थांबवली आता आपण साखरपेची. इथे आता उतरतोय. पण तुम्ही क्लायमेट चेक करा भाई, किती डेंजर आणि भारी वाटतंय. इथे खाली पूर्ण खाई आहे इथे. आणि हा रस्ता येतोय देवरुखवरून. साईडलाच आपण गाडी लावलेली आहे. पाऊस तर नाही मस्त वाटतंय फुल, कारण की फुल घाटाचा रस्ता आहे आणि कडक वातावरण मध्ये. तिकडे चाललोय आता. तर आज मावशीला वगैरे घेतलेला, मावशीचा मुलगा तुम्हाला मगाशी दाखवलाच मी. आता 5-6 किलोमीटर बाकी आहे. मस्त रस्ता आहे. ड्रायव्हिंग खूप डोळ्यातनं बघून करायला लागतं, कारण की खूप एवढे वळणं आहेत ना, तर खूप आरामात चालवते आपण गाडी. बघा ना तुम्ही कट किती स्लो, फास्ट, डेंजर. आणि तिकडून असं फुल फिरत आलं आहे. हा पण रस्ता इथून डेंजरच आहे. खाली तुम्ही बघाल ना तर पूर्णपणे खाई खाली. आणि कुठले तरी हा पक्षी आहे, काय माहिती कुठला आहे, काय आयडिया नाही आपल्याला. पण चला माझं जाऊया साखरपेसाठी. चला बाय. गणपती बाप्पा. आता आपण आलोय साखरपे स्टेशनच्या इथे. मम्मी गेलेली आहे इथे थोडं भाजी वगैरे आणायला. तर गाडी लावली आहे इथे. आता थोड्या वेळाने मम्मी येईल, मग आपण गाडी घेऊन घराच्या इथे जाऊया. इथेच जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं आजीचं घर आहे. ते मस्तपैकी जाऊ. ह्या सगळ्या आलेल्या मुंबईतल्या गाड्या आहेत. एस टी महामंडळ, लालपरी. तर पोचलो आपण 3-3:15ला पोचलो. घरून 12:30ला निघालेलो. 2.5 तास लागला म्हणजे शिंगारपूर ते साखरपा. चला मग आता मम्मीची वाट बघूया थोड्या वेळ, नंतर जाऊ आपण आजीच्या घरी. नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचले आजीच्या गावी, म्हणजे आजीच्या घरी. म्हणजे इथून आपल्या आजीचं घर आहे आणि हे गणपती बाप्पांचा मकर वगैरे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आवडला तर लाईक करा विसरू नका, शेअर करा विसरू नका. असेच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया लवकरच. गणपती बाप्पा मोरया.